नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ॲग्रीटेकमध्ये खूप खूप स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जे काही कपाशी पिकाची तुम्ही जातीची निवड करणार आहे त्यावेळी तुम्हाला कुठली काळजी घ्यायची, कुठल्या गोष्टी तुम्ही ध्यानात घेऊन त्या ठिकाणी कपाशीचे जे काही जाती आहे, व्हेरायटी आहे, त्याची निवड तुम्ही केली पाहिजे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, जर कपाशी लागवड करण्यासाठी जे काही महत्त्वाची तत्वे आहे किंवा तुमच्या भागामध्ये कुठलं वातावरण आहे किंवा जमीन कशी आहे किंवा तुम्ही कुठल्या भागामध्ये राहता किंवा तुम्हाला कोरडवाहू आहे का ओलिती आहे, कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कपाशी पिकाचं नियोजन करू शकता ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे काय तुम्हाला कपाशी पिकांच्या जे काय वेगवेगळ्या मार्केटमध्ये हजारो जाती आहे, वेगवेगळ्या कंपनी आहे, राशी आहे, महिको आहे, निटिडो आहे, त्या ठिकाणी प्रभात सीड्स आहे, अंकुर आहे, बऱ्याच अशा कंपन्या आहेत त्या कपाशीचे बियाणं तयार करत असतात. तर ह्या बियाण्यापैकी आपण कुठली व्हरायटी निवडली पाहिजे, तर ही निवडत असताना आपल्याला कुठली काळजी घ्यायची, आपण कुठल्या गोष्टी ध्यानात घेऊन आपण त्या ठिकाणी व्हरायटी निवडल्या पाहिजे, ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पहिला पॉईंट आहे तो म्हणजे जमिनीचा प्रकार. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जे काय कपाशी बियाण्याचं जे काय पाकिट निवडायचं, जे काय व्हरायटी निवडायची, ते निवडत असताना तुम्हाला तुमच्या जमिनीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. जर आता तुमची जमीन भारी असेल, ओलिती असेल, तर तुम्हाला दोरचे म्हणजे जे 170-180 दिवसामध्ये तयार होणारे वाण ते तुम्हाला निवडायचे आहे, जेणेकरून तुम्हाला पाणी देऊन तुम्ही एका झाडाला 100, 80 किंवा 110 पर्यंत बोंड लावू शकता आणि एकरी 15 ते 20 किंवा 25 क्विंटलपर्यंत सुद्धा कापूस घेऊ शकता. त्याच ठिकाणी जर तुमची हलकी जमीन असेल आणि पाण्याची व्यवस्था पण नसेल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये कपाशीच लावायची आहे, तर अशा जमिनीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला लवकर येणाऱ्या कोरडवाहू व्हरायटी घ्यायची. आता लवकर येणाऱ्या व्हरायटी म्हणजे त्या ठिकाणी 130, 140 किंवा 150 दिवसाच्या दरम्यान जे काय व्हरायटी त्या लवकर त्या व्हरायटी तुम्हाला घेणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी घेत असताना ह्या व्हरायट्या काय निवडायच्या, कारण जे काय पावसाच्या पाण्यावर तुमचं जे काय आहे त्याला 10 बोंड, 20 बोंड, 30 बोंड जे काय लवकरात लवकर येणाऱ्या ज्या व्हरायटी आहेत त्या तुम्हाला निवडायच्या आहे, जेणेकरून त्या ठिकाणी तुमचं जे काय पाण्याची व्यवस्था तुमच्याकडे नाहीये, परत हलकी जमीन आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर माल पकवून तुम्हाला एकरी 10 क्विंटलचं अवरेज येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सिंचनाची व्यवस्था दुसरा महत्त्वाचा भाग. पहिला आपण जमिनीचा प्रकार पाहिला, नंतर सिंचनाची व्यवस्था. जर तुमच्याकडं हलकी जमीन असेल, परंतु जर तुमच्याकडे ओलितीचे साधन असेल, तुमच्याकडे लागो तितकं भरपूर पाणी आहे, 4-5 पाणी तुम्ही देऊ शकता. जर तुमच्याकडे सिंचनाचं साधन असेल तर तुम्ही लॉंग ड्युरेशनच्या सुद्धा व्हरायटी घेऊ शकता. जर तुमच्याकडे पाणी नाही आहे पण तुम्हाला कोरडवाहूच त्या ठिकाणी लागवड करायची असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला लवकर येणाऱ्या व्हरायट्या तुम्हाला निवडणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर हवामान बदलास सहनशील. आता काय माहिती का, मध्ये मध्ये एकदम आभाळ येतं, आभाळ आल्यामुळे बऱ्याच भागामध्ये बऱ्याच अशा व्हरायटी आहेत त्यांना दहा वगैरे येतो, त्या ठिकाणी पानं करपतात. तर असे जे काही व्हरायटी आहेत ज्या तुमच्या हवामान विभागामध्ये चांगले येईल, त्या ठिकाणी त्याला हवामान शूट होईल अशा तुम्हाला व्हरायटी निवडायची आहे. त्यामध्ये तुमच्या भागामध्ये येणाऱ्या जात निवडायची आहे. आता तुम्ही तुमच्या भागामध्ये निवडून तुम्ही कसं ओळखाल, किंवा गेल्या वर्षी, मागच्या वर्षी किंवा ह्या 2-3 वर्षात आपल्या शेजाऱ्यांनी, आपल्या गावातले आपले पाहुणे, आपले सगळे सोरी त्यांनी कुठली व्हरायटी लावली होती, त्यांना कुठलं उत्पन्न आलं होतं, त्यांची जमीन कशी होती, आपल्या जमिनीसारखी त्यांची जमीन होती का, आपल्या आसपास जे काय तालुका जिल्ह्यात आहेत जे काय बाकीचे लोक त्या व्हरायटी लावतात त्याच व्हरायटी आपण लावल्या पाहिजे. नवीन कुठली व्हरायटी आणायची, प्रयोग करायचा म्हणून करायचं असं करायचं नाही. जे काय आपले पाहुणे रावणे सगळे सोयरे शेजारी पाजारी जे काय कपाशी पिकाची लागवड करतात त्यांच्याकडून माहिती घेऊन तुम्ही आपल्या भागामध्ये कुठली चांगली व्हरायटी ती कुठल्याचं आवरोज येतं, त्या अनुषंगाने तुम्ही त्या कपाशी ती जी काही जात आहे ती निवडू शकता. कीड आणि रोगास प्रतिकारक्षम समोरचा पॉईंट आहे तो म्हणजे कीड आणि रोगास प्रतिकारक्षम तुम्हाला जाती निवडायची आहे. आता मार्केटमध्ये बऱ्याच अशा जाती आलेल्या आहेत, त्या रस शोषण करण्यासाठी थोड्याफार सहनशील, म्हणजे 100% नियंत्रित होणार नाही, पण तो थोडंफार सहनशील आहे. मग बऱ्याच कंपन्या अशा दावा करतात की आमचं जे काही कपाशीचं पान आहे त्याच्या खाली थोडीफार केसाळ लव आहे, त्याच्यामुळे जे काही रस शोषण करणाऱ्या किडी आहे, थ्रिप्स मावा, त्याचा प्रादुर्भाव कमी होतो. कोणी म्हणतात की आमच्या दह्या रोगाला प्रतिकारक्षम आहे. अशा जे काही चांगल्या चांगल्या व्हरायटी आहे त्या व्हरायटी आपल्याला रोग आणि किडींसाठी त्या ठिकाणी सहनशील असणाऱ्या ज्या व्हरायटी आपल्याला त्या निवडायच्या आहे. आता आपल्या कपाशी पिकावर बोंडाळी येते, तर बोंडाळीसाठी जे काही BT2 वाहन आहे तर त्या BT2 वाहनाचीच आपल्या ठिकाणी निवड करायची आहे. त्याच्यानंतर समोरचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे बोंडाचा आकार आणि वजन. सर्वात महत्त्वाचं, आपण कपाशी पिकाची लागवड करत असतो उत्पादन घेण्यासाठी. तर उत्पादन जर तुम्हाला चांगलं घ्यायचं असेल त्या ठिकाणी चांगलं बोंडाचं आकार आहे तो मोठा असणं गरजेचं आहे. त्या बोंडाचं जे वजन आहे ते 5 ग्रॅमपासून तर 7 ग्रॅम भरणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला कमी बोंड लागले तरी त्या ठिकाणी तो कापसाचं जे वजन आहे ते चांगलं भरेल आणि तुम्हाला मार्केटमध्ये चांगले बाजारभाव मिळणार आहे. हे जे काय तुम्हाला मी 5-6 पॉईंट सांगितले, हे जर तुम्ही 5-6 पॉईंट नोट केले आणि ह्या 5-6 पॉईंटच्या अनुसार जर तुम्ही तुमच्या कपाशी पिकाची जातीची निवड केली, तर हमखास तुम्हाला खरीप 2024चं सीझन जे आहे ते चांगलं जाणार आहे. आणि कपाशी पिकासंदर्भात आपण भविष्याच्या काळामध्ये दररोज रेग्युलर व्हिडिओ घेणार आहोत. त्यासाठी जे काय आपलं बोंद्रे ॲग्रीटेक आहे ते ठिकाणी फॉलो करून घ्या किंवा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असेच शेतीविषयक व्हिडिओ तुम्हाला आपल्या या बोंद्रे ॲग्रीटेकवर मिळत असणार आहे.
व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं बोंद्रा ॲग्रीटेक सोबत तुम्ही जोडून राहा. धन्यवाद.